शुकदेवजी महाराज पुढे या ठिकाणी मनुराजा आणि शतरूपा राणी यांच्या तिन्ही मुलीच्या वंशवृद्धीचं वर्णन या ठिकाणी करतात। आकुती, देहुती आणि प्रसूती। देहुती मातेचं चरित्र आपण ऐकलं। आकुती नावाची मुलगी रुची नावाच्या प्रजापतीला दिली आणि सगळ्यात छोटी मुलगी आहे तिचं नाव आहे प्रसूती। ही प्रसूती माता त्या ठिकाणी प्रजापती दक्ष असणारे यांच्यासोबत प्रसूती मातेचा विवाह झाला। ही कथा या ठिकाणी सांगितलेली आहे। प्रसूती मातेच्या वंशाचं पुढे वर्णन केलं। प्रजापती दक्षाच्याही वंशाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे। पुढे सांगितलं की या दक्ष प्रजापती आणि प्रसूती मातेला एकूण 16 कन्या झाल्या। तर या 16 कन्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे। त्यातली श्रद्धा, मैत्री, दया, शांती, तुष्टी, पुष्टी, क्रिया, उन्नती, बुद्धी, मेधा, तितिक्षा, री आणि मूर्ती किती झाल्या मोजले करा। सगळ्यात शेवटची कन्या आहे तिचं नाव आहे सती। आणि ही सती म्हणजे काही सामान्य नव्हती। ही भगवती सती म्हणजे साक्षात जगदंबेचा अवतार असणारी भगवान शंकराची आद्यशक्ती म्हणजे पार्वती माता म्हणजे सती माता जगदंबा ही आहे। हिला प्राप्त करण्यासाठी आपल्या घरामध्ये मुलीनं जन्म घ्यावा म्हणून प्रजापती दक्षाने त्या ठिकाणी अनेक वर्षापर्यंत तप केलं होतं भगवतीचं। कशासाठी? तर मुलीनं भगवतीनं देवीनं आपल्या घरात जन्म घ्यावा म्हणून दक्ष प्रजापतीने या ठिकाणी अनेक वर्षापर्यंत तप केलं। भगवती प्रसन्न झाली आणि भगवतीची उपासना केली, प्रसन्न झाली, वरदान मागितलं। दक्ष प्रजापती म्हणू लागला, माता तुम्ही माझ्या घरामध्ये मुलगी म्हणून जन्माला यावं अशी माझी इच्छा आहे, म्हणून एवढ्या वर्ष झालं मी तप करत आहे। त्यावेळेस भगवतीनं सांगितलं मी तुझ्या घरात जन्म घेईल, पण जेव्हा जेव्हा माझा अपमान तुझ्या घरामध्ये होईल त्यावेळेस मात्र मी तुझ्याजवळ राहणार नाही, तिथून पुन्हा निघून जाईल। पण दक्षाने पुन्हा भगवतीला प्रणाम केला। एवढाच मनामध्ये भाव होता की भगवती आपल्या घरामध्ये अवतार घेईल, परंतु कोणत्या रूपामध्ये अवतार घेईल माहित नव्हतं। भगवती मातेला त्या ठिकाणी प्रसन्न करून घेतलं आणि तथास्तु म्हणून भगवती माता अंतर्ध्यान झाल्या। कालांतराने 16 कन्या झाल्या, पण त्यातली नेमकी भगवती मातेचा अंश अवतार कोणता आहे दक्षाला माहिती नव्हतं। प्रत्येक एका मुलीचा विवाह झाला आणि सती मातेचा जन्म घरामध्ये झाल्याच्या नंतर सती मातेला फक्त आणि फक्त भगवान शंकराची ओढ होती। लहानपणापासून त्यांनी भगवान शंकराची भक्ती केली, भगवान शंकराची उपासना केली, भगवंताला पती रूपामध्ये प्राप्त करण्यासाठी 16 सोमवाराचं व्रत केलं, पशुपती नावाचं व्रत केलं आणि मनामध्ये फक्त एकच कामना होती की भगवान शंकर हे मला पती रूपामध्ये प्राप्त व्हावे। भगवान शंकर या 16 सोमवाराच्या व्रताच्या नंतर जेवढं काही तप केलं प्रसन्न झाले। सती मातेनं वरदान मागून घेतलं की तुम्ही माझ्या पतीच्या रूपामध्ये मला प्राप्त व्हावेत। त्यावेळेस भगवान शंकराने सांगितलं तुझे वडील दक्ष प्रजापती आणि माझा अजिबात जमत नाही, मग लग्न कसं होणार? ब्रह्मदेवाने दक्ष प्रजापतीला सांगितलं ही भगवती म्हणजे साक्षात तुझ्या घरामध्ये जन्माला आलेली सती आहे। भगवान शंकरासाठी यांनी जन्म घेतलाय, दोघांचा विवाह करून दे। इच्छा नसतानाही दक्ष प्रजापतीच्या समोर दोघांचा विवाह झाला। असे अनेक वर्ष लोटून गेले। एक दिवस दक्ष प्रजापतीने भगवान शंकराचा आणि आपल्या मुलीचा अपमान करण्यासाठी त्यांना बोलवायचं नाही असं ठरवलं। मोठ्या यज्ञाचं त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। आयोजनामध्ये प्रत्येकाला बोलवलं, देवी देवता आदी करून सर्वजण, पण फक्त आणि फक्त निमंत्रण दिलं नाही ते भगवान शंकराला। एक दिवस सती मातेनं पाहिलं सगळ्या आकाशामध्ये दाटी झालेली आहे, सगळेजण विमानामध्ये बसून नटून थटून देवी देवता कुठेतरी जात आहेत। विचार केला कुठे जात असतील,
तितक्यात नारदजींचं आगमन कैलास पर्वतावरती झालं। नारदजींना पाहिलं सती मातेनं आणि विचारलं, हे सगळे जण कुठे जात आहेत? पार्वती मातेने सती मातेनं विचारलं। त्यावेळेस नारदजी सांगू लागले, माता तुमच्या वडिलांच्या घरी दक्ष प्रजापतींच्या घरी मोठा यज्ञ त्या ठिकाणी ठेवलेला आहे बघा, सगळ्यांना निमंत्रण दिलं पण तुम्हाला मात्र निमंत्रण नाही। एवढा शब्द सती मातेनं ऐकला आणि नारदजींना सांगितलं, वडिलांच्या घरी जाण्यासाठी मुलीला निमंत्रणाची गरज नसते, परंतु मनामध्ये इच्छा होती की कधी एकदा वडिलांच्या घरी जावं, म्हणून सती माता भगवान शंकराला भेटण्यासाठी आल्या। तर भगवान शंकर ध्यानामध्ये होते। एकदा आवाज दिला, दोनदा आवाज दिला, भगवान शंकराने डोळे उघडले, पाहिलं सती समोर आहे। सती माता हट्ट करू लागले, म्हणे देवा माझ्या वडिलांच्या घरी मोठा यज्ञ ठेवलेला आहे म्हणून आपल्याला त्या ठिकाणी जायचंय। पुन्हा पुन्हा सती माता हट्ट करू लागले। भगवान शंकराने सांगितलं, सती ज्या ठिकाणी आमंत्रण नाही त्या ठिकाणी अजिबात जायचं नाही। बघा शास्त्रामध्ये वर्णन केलेले भगवान शंकराने सांगितलं कुठे जायचं आणि कुठे नाही। ऐका, एखाद्याच्या घरी मोठा विवाह सोहळा असेल, लग्न समारंभ असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला जर पत्रिका असेल तरच, निमंत्रण असेल तरच त्या ठिकाणी लग्नाला जावं। नाहीतर काही लोकांना सवय असते बघा, नाही बोलवलं तरी जाऊन पोहोचतात, त्यांना म्हणतात बिन बुलाए मेहमान। अशा ठिकाणी गेल्याच्या नंतर नेमकं कळत नाही की मुलाकडचे आहेत सांगाव का मुलीकडचे आहेत सांगाव। मुलीकडचे आले तर माणूस म्हणते आम्ही नवरदेवाच्या पक्षातले, आणि नवरदेवाच्या एखाद्या व्यक्तीने विचारलं की तुम्ही कोणाकडून आलात, तर आम्ही नवरीकडून आलो। आणि दोघं एकातच भेटले, नवरीकडचे एकदाच भेटले, नवरदेवाकडचे दोघांना विचारलं कुठून आलात, मग काय सांगायचं? फजितीच आहे। मग फजितीच आहे म्हणून तर म्हणतात बिन बुलाए मेहमान। आणि अशा मेहमानाचा थाट जास्त असतो, म्हणून त्या ठिकाणी अपमान होत असतो। न बोलवता त्या ठिकाणी जाऊ नये। निमंत्रण असेल तरच जावं। सांसारिक कोणताही समारंभ, कोणतंही फंक्शन असू द्या, कोणताही कार्यक्रम असू द्या, जर बोलवलं तरच जावं, नाहीतर बोलू नये, जाऊ नये। आणि गेलो तर त्या ठिकाणी अपमान होत असतो। पण काही ठिकाण असे आहेत की त्या ठिकाणी न बोलवता जावं, ते म्हणजे कथा, भगवंताची कथा असेल, भगवंताचं कीर्तन असेल, ज्या ठिकाणी भगवंताचं नाम गायलं जातं त्या ठिकाणी न बोलवता जावं, मंदिरात न बोलवता जावं, गुरुकडे न बोलवता जावं, विचार करू नये, वाट पाहू नये की हे मला आमंत्रण देतील, निमंत्रण देतील। आणखी एक गोष्ट, कोणाच्या अंतविधीला जात असताना कसलाही विचार करू नये की हा समोरचा शत्रू आहे, मित्र आहे, अमुक व्यक्ती आहे, तमुक आहे, कोणी असो, परंतु जर एखादा व्यक्ती मृत पावला असेल तर विचार करू नये की हे कोण असेल, अंतविधीला न बोलवता जावं। का? कारण तिथं गेल्याच्या नंतर माणसाला त्याच्याकडे बघून असं लक्षात येतंय की शेवटी काहीच सत्य नाही, फक्त सत्य एक परमात्मा आहे। आणि किती आपण सगळेजण माझं 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 करत आपला हा संसार करत असतो, पण शेवटी मात्र राम नाम सत्य आहे। एवढा शब्द ऐकलं तरी लोकांना भीती वाटते। मला एखाद्याला म्हटलं ना राम नाम सत्य आहे, म्हणू नका म्हणू नका म्हणतात का? कारण ते फक्त तिकडे जातानाच म्हणतात, कुठं? स्मशानात। ते जात असताना म्हणतात, परंतु ते म्हणतात कोणासाठी? त्या मृत व्यक्तीसाठी म्हणल्या जात नाही, मग कोणासाठी? जे घेऊन चाललेत ना चार खांदे करीन पाठीमागचे जे सगळे चालले त्यांच्यासाठी। कारण मेलेला तो आता गेला, गेलेला तो गेला, तो काही ऐकतही नाही, त्याचं काही घेणं देणंही राहत नाही। मग ते फक्त आणि फक्त आपल्यासाठी असते की राम नाम सत्य। म्हणून तिथं जात असताना आपल्याला बोध होतो, कोणाच्या अंतविधीला गेल्याच्या नंतर, स्मशानात गेल्याच्या नंतर माणसाला बोध होत असतो। म्हणून तिथं न बोलवता जावं, न बोलवता गेलं पाहिजे। सती मातेला भगवान शंकर सांगू लागले, मित्राकडे जात असताना न बोलवता गेलं पाहिजे, वाट पाहिली नाही पाहिजे की माझा मित्र मला बोलू। सती माता म्हणू लागल्या तसंच म्हणे
की माझ्या वडिलांच्या घरी जायचंय मला, तर न बोलवता गेल्यावर काय हरकत आहे. त्यावेळेस भगवान शंकर म्हणू लागले, सती तू तिथं गेली तरी हरकत नाही, न बोलवता गेली तरी हरकत नाही, पण तुझ्या वडिलांनी त्या ठिकाणी असं ठरवलं की आपल्या दोघाला मुद्दाम बोलवायचं नाही, तिथं गेल्याच्या नंतर आपला अपमान करायचा. मग अपमान होत असेल, आपलं अहित होत असेल तर त्या ठिकाणी आपण गेलो नाही पाहिजे. ज्या ठिकाणी प्रेम नाही, समर्पण नाही, भाव नाही. आता काही लोक आम्हाला घरी बोलवतात महाराज लोकांना की आमच्या घराला तुमचे पाय लागू दे. आम्ही जात असतो घरी, पण घरी गेल्याच्या नंतर माणसाला समजते, लगेच माणसाच्या हावभावावरून समजत असते की माणूस किती समोरचा आपल्याला जीव लावतो. एखाद्याच्या घरामध्ये पाऊल टाकल्याबरोबर अगदी प्रसन्न वाटते. जसं की आम्ही आमच्या आईच्या उदगिरे काकूच्या घरी, आईच्या घरी त्या ठिकाणी आम्ही राहतो. हा परिवार एवढा सुंदर आहे महाराज. प्रत्येक गोष्टीला आमची सोय घेत राहतो. जे पाहिजे ते आम्हाला टाइमला हजर असते. 7 दिवस आम्ही त्यांच्याकडे राहणार आहोत. म्हणून गेल्या गेल्या माणसाला लगेच समजते की कोणाचं किती आपल्यावर प्रेम आहे. आणि ज्या ठिकाणी प्रेम आहे त्याच ठिकाणी गेलं पाहिजे. स्नेह आहे त्या ठिकाणी गेलं पाहिजे. सांगितला, तुझा जर अपमान केला तर सती तुला ते सहन होणार नाही, आणि तुझ्या वडिलांनी जर माझा अपमान केला तरी तुला ते सहन होणार नाही. मग काय करावं, जाऊ नकोस. सती मातेनं हट्ट धरला. भगवान शंकरावरती नाराज झाल्या, तिथून निघाल्या. भगवान शंकराने सांगितलं, तुला जायचं जा, मी काही येणार नाही. नंदीला पाठवलं, गण प्रेत पाठवले. सती माता त्या सभागृहाच्या बाहेर आल्या. यज्ञशाळेच्या बाहेर आला, पाहिले, आतमध्ये प्रवेश केला. तिथं सगळेजण होते, फक्त भगवान शंकरासाठी आसन नव्हतं. आणि जेव्हा दक्ष प्रजापतीनं सतीला पाहिलं, राग आला. नाही ते भगवान शंकराला हा दक्ष प्रजापती बोलू लागला, म्हणे, अगं सती, तुझा पतीही तसा आहे आणि त्याच्या सोबत राहून तूही तशीच झालीस. त्याला राहायचं कळत नाही, खायचं कळत नाही, समाजामध्ये कसं वावरायचं कळत नाही, अंगावरती कोणते अलंकार वस्त्र घालावे तेही तुझ्या पतीला कळत नाही. वेगवेगळ्या प्रकाराने अपशब्द बोलू लागला. सतीला राग आला. सती मातेनं सांगितलं, मी काय आता माझ्या पतीचा अपमान सहन करू शकत नाही. समोर असणाऱ्या यज्ञ कुंडामध्ये सती मातेनं त्या ठिकाणी आपल्या प्राणाची आहुती दिली. तितक्यामध्ये ब्रह्मदेवाने जाऊन भगवान शंकराला सांगितलं. भगवान शंकराला राग आला. जटा काढली, वीरभद्र प्रगट केला. सांगितलं, ज्याने माझ्या सतीला मारलं त्याला जाऊन मारा. तिथून वीरभद्र त्या ठिकाणी उड्डाण केली. दक्ष प्रजापतीच्या यज्ञशाळेत आला. हातामध्ये तलवार आहे. एका तलवारीमध्ये त्याचा शिरच्छेद केला आणि तो दक्ष प्रजापती धरणीवरती पडलेला आहे. इकडं भगवान शंकर सती मातेला घेऊन जाण्यासाठी आले आणि सती मातेला पाहिल्याबरोबर भगवंताने हातामध्ये उचललं. प्रसूती माता पुढे आल्या, देवाला हात जोडले. सांगितलं, भगवान शंकरा, तुमच्या एवढा दयाळू कोणी नाही, माझ्या पतीला जिवंत करा. भगवंताने या दक्ष प्रजापतीला एका बोकडाचं मस्तक लावलं, जिवंत केलं. भगवान तिथून निघून गेले. अनेक वर्षापर्यंत विरहामध्ये सती मातेच्या भगवान शंकर रडू लागले, व्याकुळ होऊ लागले. भगवान नारायणाने आपल्या हातातलं सुदर्शन चक्र अंगावरती सोडलं. सती मातेच्या 51 त्या ठिकाणी अवयव सती मातेचे पूर्ण भारतवर्षामध्ये पडलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी या शक्तिपीठाची स्थापना भगवंताने केली. पुढे तीच सती माता पार्वतीच्या रूपामध्ये त्या ठिकाणी पर्वतराजाच्या घरी पार्वती मातेचा जन्म झाला. तीच सती माता पार्वतीच्या रूपामध्ये पुन्हा जन्म झाला. पुन्हा भगवान शंकराची अशीच उपासना केली, व्रत वैकल्य केले, नारदजींना गुरु बनवलं आणि त्याच मार्गावरती पार्वती मातेनं त्या ठिकाणी पुन्हा भगवान शंकराला प्राप्त करून घेतलं. दोघांचा विवाह सोहळा त्या ठिकाणी संपन्न झाला. एकदा सगळ्यांनी जयकारा करायचंय मोठ्याने. बोली उमापती महादेव की जय. पुढे श्री शुकदेवजी महाराज पुढील कथेमध्ये प्रवेश करतात. आता मात्र तिन्ही मुलीचं वर्णन या ठिकाणी झालेलं आहे आणि मनुराजा शतरूपा राणीच्या मुलाचं वर्णन. उत्तानपाद नावाचा मुलगा आहे, त्याला 2 पत्न्या आहेत, सुनीती आणि सुरुची. सगळ्यांना माहिती आहे की ही सुरुची नावाची जी पत्नी होती ती प्रिय होती आणि सुनीती नावाची जी पत्नी होती ही साध्वी होती, भगवंताची भक्त होती. परंतु तरीही या
राजाला मात्र सुरुची जे जे म्हणेल तेच तो राजा ऐकायचा. सुनीतीला घराच्या बाहेर काढून दिलं आणि सगळं राज्य सुरुची करू लागली. दोघींनाही एक एक मुलगा होता. एकाचं नाव आहे उत्तम, एकाचं नाव आहे ध्रुवबाळ. छोटेसे आहेत ध्रुवबाळ, 5 वर्षाचे आहेत. आणि या 5 वर्षाच्या ध्रुवबाळाला आता मात्र एक दिवस मुलांसोबत खेळत असताना सगळ्यांनी आपल्या आपल्या आईवडिलांचा परिचय विचारला. आणि तितक्यामध्ये ध्रुव बाळाला आई माहिती होती, पण वडिलांचं नाव काय आहे नेमकं माहिती नव्हतं. खेळत असताना सगळे मुलं विचारू लागले, सगळेजण हसू लागले. कारण वडिलांचं नाव काढल्याबरोबर ध्रुव बाळ शांत झाले, बोलत नव्हतं. म्हणून धावत घरी आले. सगळेजण हसत आहेत, परंतु ध्रुव बाळ छोटेसे आहेत, 5 वर्षाचे आहेत, रडू लागले. सुनीती मातेकडे आले. आल्याबरोबर विचारलं, आई माझे वडील कोण आहेत? सुनीती मातेनं सांगितलं, बाळा तुझे वडील आहेत ना, म्हणे या राज्याचा जो राजा आहे ना ते तुझे वडील आहेत. उत्तानपाद नावाचे जे राजा आहेत ते तुझे वडील आहेत. मग म्हणले आपण इकडं का राहतो? तर सांगितलं तुझी आणखी एक आई आहे, तिचं नाव आहे सुरुच. मला एकदा त्यांना भेटायचे म्हणून ध्रुवबाळ तिथून निघाले. राजवाड्यामध्ये आले. सिंहासनावर बसलेले आपले वडील पाहिले. राजाच्या मांडीवर बसले. बसल्याच्या नंतर सुरुचीने पाहिलं की आपल्या सवतीचा मुलगा म्हणजे सुनीतीचा मुलगा या ठिकाणी आलेला आहे. आणि राजाच्या मांडीवर बसलेला पाहिलं, हाताला धरलं, खाली बाजूला उतरवलं आणि सांगितलं, तुला जर या सिंहासनावर तुझ्या वडिलाच्या मांडीवर जर बसायचं असेल ना तर तुला काय करावं लागेल? मरून जाऊन माझ्या पोटी जन्म घ्यावा लागेल. एवढा शब्द ऐकला. ध्रुवबाळ तिथून निघाले. पुन्हा घरी आले. आईला बोलू लागले. त्यावेळेस आईनं सांगितलं, बाळा तुला जर वडिलांच्या मांडीवर बसायचं तर या वडिलांच्या न बसता संपूर्ण जगाचा माता पिता भगवान परमात्मा आहे त्याच्या मांडीवर बसण्याची तयारी कर. जर तुझे जे वडील आहेत एक ना एक दिवस नाशिवंत आहेत, त्यांचा देह नष्ट होणार आहे, म्हणून या मोहात पडण्यापेक्षा भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी बाळा तू साधना कर. त्यावेळेस सांगितलं, आईला विचारलं, आई काय करावं लागेल? म्हणे काही नाही, वनामध्ये जाऊन तप करावं लागतंय आणि तप केल्याच्या नंतर भगवान परमात्मा दर्शन देतात. एवढा शब्द ऐकला. रात्रीच्या वेळी आई झोपलेली आहे, बाजूला ध्रुव बाळ आहे. मध्यरात्री निघाले आणि घनघोर असणारा जंगल आहे, हिंस्र पशु पक्षी आहेत. भगवंताला काळजी पडली. छोटा ध्रुव बाळ फक्त एका शब्दावरून आईच्या निघाला. आपली प्राप्ती करून घेण्यासाठी नारदजींना पाठवलं. नारदजींची भेट झाली आणि नारदजींची भेट झाल्याबरोबर नारदजींनी त्या बाळाला विचारलं, म्हणे बाळा एवढ्या रात्री एवढ्या वनामध्ये निघालेला आहेस, हिंस्र पशु पक्षी यांची भीती वाटत नाही? म्हणे नाही वाटत गुरुजी. कोण आहेत तुम्ही? माझी आई सांगत होती की ज्याच्या हातामध्ये चिपळ्या, ज्याच्या हातामध्ये विणा आणि ज्याच्या मुखामध्ये अखंड नारायण नारायण नाव आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून भगवत भक्त भगवत देवर्षी नारद आहेत. मग तेच तुम्ही आहेत का? म्हणे हो मीच नारद आहे. दोन्ही हात जोडले, चरणावर मस्तक ठेवलं आणि विचारलं, गुरुदेव आता मात्र तुम्ही मला असं ज्ञान द्या की जेणेकरून ज्या भगवंताचं तुम्ही भजन करतात की तोच देव, त्याच देवाची प्राप्ती मला झाली पाहिजे. म्हणून पुन्हा पुन्हा प्रार्थना करू लागले. नारदजींना दया आली. ओम नमो भगवते वासुदेव देवाय हा मंत्र त्या ठिकाणी दिलेला आहे. ध्रुव बाळाने तो मंत्र घेतला आणि सांगितलं, बाळा 6 महिन्यापर्यंत याच मंत्राचा जप कर, साक्षात भगवान परमात्मा तुला त्या ठिकाणी भेट देतील. म्हणून ध्रुव बाळाने त्या ठिकाणी त्या मंत्राचा जप केलाय. आपल्याला 1 मिनिट करायचं आहे. सगळ्यांनी टाळी वाजवायची. ज्याला वाटतंय की देवाने आपल्याला भेट द्यावी त्याने ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. सगळ्यांनी टाळी वाजून पाठीमागे तो मंत्र म्हणायचा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.
भगवते वासुदेवाय ओम नमो महिन्यापर्यंत महाराज ध्रुव बाळांनी त्या ठिकाणी नारदजींच्या सांगण्यावरून आपल्या गुरुदेवांच्या सांगण्यावरून तप केलं। प्रत्येक एका महिन्यामध्ये एका वस्तूचा त्याग केला। एका महिन्यापर्यंत फक्त आणि फक्त फळ खाऊन त्या ठिकाणी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत एका पायावरती उभा टाकून भगवंताच्या नामाचा जप केला ध्रुव बाळाने। पुढे दुसऱ्या महिन्यामध्ये मात्र फक्त आणि फक्त पाणी प्यायचं। तिसऱ्या महिन्यात फक्त सांगितलं की फक्त वाळलेली पानं खायची तोडून आणि त्याच्यावर ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करत करत भगवंताची प्रतिमा अंतकरणामध्ये ठेवून त्या ठिकाणी यमुनेच्या काठावरती मधुवनामध्ये आपल्या गुरुंनी सांगितल्याप्रमाणे साधना करून भगवंताची वाट पाहू लागले। देवाला हाक मारू लागले, देवा आज भेट देतील, उद्या भेट देतील, असं करत करत 1 महिना झाला, 2 महिने, 3 महिने, 4, 5 आणि 6वा महिना लागला। आता विचार केला म्हणे आता काहीच खायचं नाही, वारा पण श्वासही घ्यायचा नाही, म्हणून दोन्ही डोळे बंद केले ध्रुव बाळाने आणि कठोर तप सुरू केलं। जोपर्यंत आता भगवान परमात्मा दर्शन देत नाही तोपर्यंत मात्र आपण श्वासही घ्यायचा नाही। तितक्यामध्ये सगळे देवी देवता आदी करून सगळेजण भगवान परमात्म्याकडे गेले, नारायणाकडे गेले आणि सांगितलं, देवा या वधूवनामध्ये एक छोटासा बालक आहे, त्याचं नाव आहे ध्रुव बाळ आणि 5 वर्षाचा आहे। एवढ्या छोट्या बाळानं तुमची एवढी तपस्या सुरू केली, नारदजींचा शिष्य आहे, तुमचा परम भक्त आहे, म्हणून कृपा करा, लवकरात लवकर त्याला दर्शन द्या। सगळेजण आतुरतेने वाट पाहू लागले की कधी एकदा नारदजींना, कधी एकदा ध्रुव बाळाला भगवान परमात्मा भेट देतील। त्यावेळेस भगवान नारायण म्हणू लागले, अरे माझ्या भक्ताला भेट देण्यासाठी माझा भक्त एवढा आतुर नसतो की मला भेटण्यासाठी, तेवढा आतुर मी माझ्या भक्ताला भेटण्यासाठी असतो। तत्क्षणी भगवान नारायण तिथून अंतर्ध्यान झाले वैकुंठातून आणि या वनामध्ये प्रवेश केला। पाहिलं तर छोटे असणारे ध्रुव बाळ एका पायावर उभा टाकून भगवान नारायणाच्या नामाचा जप करू लागले, ओम नमो भगवते वासुदेवाय। नाम जप करत 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 भगवंतानी पाहिलं, एवढ्या तल्लीनतेने जप करू लागले। भगवंतानी आपल्या हातातला शंख गालाला लावलेला आहे ध्रुव बाळाचा। ध्रुव बाळाने डोळे उघडले आणि पाहिलं तर साक्षात भगवान परमात्मा चतुर्भुज रूपामध्ये पुढे उभे आहेत। पाहिल्या बरोबर त्या ठिकाणी ध्रुव बाळाला बोलायला सुचत नव्हतं, काय बोलावं देवाला। माऊली ज्ञानोबराय वर्णन करतात, ना तरी मधुवनी ध्रुवासी केले जैसे कपोल शंखे शिवतले। भगवंताला पाहिल्याबरोबर काही सुचत नव्हतं, दोन्ही हात जोडले आणि ध्रुव बाळ खाली बसलेले आहेत, फक्त एकटक देवाकडे पाहू लागले। भगवान परमात्मा ध्रुव बाळाकडे पाहू लागले की हाच तो माझा भक्त आहे, की माझ्या भक्ताने 5 वर्षाचा आहे, छोटा आहे, मोठ्या मोठ्याने एवढे तप केले, परंतु एवढी आर्तता कोणाच्याही भक्तीमध्ये नव्हती। म्हणून भगवान नारायण आपल्या छोट्याशा असणाऱ्या ध्रुव बाळाला पाहिलं, ध्रुव बाळाकडे पाहू लागले, ध्रुव बाळाला उचललं, नारायण उचलल्याबरोबर गळ्याला लावलेला आहे, भेट घेतली, कडकडून मिठी मारली आणि मिठी मारल्याच्या नंतर ध्रुव बाळ त्या ठिकाणी आता मात्र प्रसन्न झाले, भगवान परमात्म्याला पाहत होते। बोलायचं सुचत नव्हतं। भगवान नारायणाने डोक्यावरती हात ठेवला ध्रुव बाळाच्या, डोक्यावर हात ठेवल्याबरोबर सरस्वती मातेला आज्ञा दिली की माझा जो भक्त आहे ध्रुव बाळ, माझ्या भक्ताला त्या ठिकाणी अपार ज्ञान त्या ठिकाणी दे। म्हणून भगवतीला त्या ठिकाणी सरस्वती मातेला आज्ञा दिली आणि त्यावेळेस मात्र या ध्रुव बाळाने स्तुती केली। ध्रुव बाळ बोलू लागले, देवा तुमच्याशिवाय जीवनात दुसरं काही नको। योंत प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्नां
अन्यांश हस्तचरण श्रवणत्व गादीन प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यम। माझ्या प्राणापेक्षाही मला कोण प्रिय असेल तर ते तुम्ही असावे आणि माझ्या जीवनामध्ये अशी भक्ती द्या देवा की तुमचा विसर मला कधीही पडू नये। तुमचा विसर न पडण्यासाठी मला संतांची संगती द्या, आशाची संगती द्या की ज्याच्या अंतकरणामध्ये सातत्याने भगवंताचं चिंतन असावं, ज्याच्या चित्तामध्ये फक्त आणि फक्त भगवान परमात्मा असावे, आशाची संगती मला घडावी। देव बस देव बस चित्ती, देव बस चित्ती, देव बस चित्ती, देव बस देवाला एकच मागितलं म्हणे, देवा देव वसे चित्ती, आशाची संगती द्या म्हणे की ज्याच्या चित्तामध्ये भगवान परमात्मा त्या ठिकाणी वास करते। एवढंच माझ्या मनाची इच्छा आहे। त्यावेळेस भगवान परमात्मा ध्रुव बाळाला बोलू लागले म्हणे, काळा मोठे मोठे योगी तपी असं माझी कोणीही भक्ती केली नाही, एवढ्या कमी वयामध्ये एवढ्या कमी कालावधीमध्ये मी कोणाला दर्शन दिलं नाही आतापर्यंत, पण तुला दर्शन दिलंय, सांग कोणत्या कारणामुळे या ठिकाणी एवढं तप करू लागलास, काय वरदान पाहिजे तुला माझ्याकडून मागून घे। वरम ब्रूहि, भगवान परमात्मा उभे आहेत वरदान देण्यासाठी ध्रुव बाळाला, पण ध्रुव बाळाने सांगितलं, देवा आता मात्र तुमची प्राप्ती झाली, मला दुसरं काही नको। त्यावेळेस भगवान परमात्माने मनोमन ओळखलं, सांगितलं, तुला तुझ्या वडिलाच्या मांडीवर बसण्यासाठी, तुला ती पद प्राप्त होण्यासाठी तू माझी एवढी तपस्या केलीस ना, तर ऐक, आजपासून हा जगत पिता, हा नारायण तुझा पिता आहे, तुझे वडील आहे, तुला इकडे तिकडे पद शोधण्याची गरज नाही, म्हणून आढळ पद मी तुला देईल। म्हणून आतापर्यंत भगवंतानी त्यावेळेस या छोट्याशा ध्रुव बाळाला तारांगामध्ये आकाशामध्ये असं पद दिलं म्हणे की ते पद म्हणजे आढळ पद आहे। आता ही ध्रुव तारा आपण जर आकाशात पाहिला तर आपल्याला दिसतो, ते कोणतं आहे, ते ध्रुव बाळ आहे, आणि ते पद, ते स्थान या ठिकाणी भगवान नारायणाने ध्रुव बाळाला दिलेलं आहे। आढळपती बाळ हो बैसविला तू,
आढळपद त्या ठिकाणी भगवंताने दिलेला आहे आणि भगवान परमात्मा आता मात्र तिथून अंतर्ध्यान होतात. तितक्यामध्ये सगळीकडे अशी वार्ता पोहोचली की छोट्याशा असणाऱ्या ध्रुव बाळाने भगवंताला प्राप्त करून घेतलेला आहे. भगवंताने त्याला दर्शन दिले आणि आढळपद दिले. हे ऐकल्याच्या नंतर ध्रुव बाळाचे वडील, माता, पिता आदी करून सगळेजण त्या ठिकाणी आले. तर ज्या मातेनं आपल्या वडिलांच्या मांडीवरून खाली उतरून ठेवलं होतं ती माता म्हणजे सुरुची माता ही त्या ठिकाणी ध्रुव बाळाला पाहण्यासाठी आली. आणि ज्यावेळेस ध्रुव बाळाला पाहिलं तर सुरुची मातेने आलिंगन दिलं, सुनीती मातेने आलिंगन दिलं. दोन्ही हात जोडले. सुरुची माता छोट्याशा असणाऱ्या ध्रुव बाळाला क्षमा मागू लागले. म्हणे, बाळा, तू एवढा छोटा आहे, तुझ्यावर मी असा अन्याय केला म्हणून, परंतु तू मात्र अटळपणे भगवंताची भक्ती केलीस, भगवंतानी तुला दर्शन दिलं, धन्य आहे तुझी भक्ती म्हणून. आता मात्र सगळेजण ध्रुव बाळाला घेऊन पुन्हा राज्यामध्ये आले. असं सुंदर चरित्र या ठिकाणी श्री शुकदेवजी महाराजांनी परीक्षित महाराजांना सांगितलं.